एखादा चित्रपट पाहताना हिरोला 2 खोट्या गोळ्या लागतात तेव्हा प्रेक्षक गहिवरतात, अंगावर काटा येतो, डोळ्यात आसवं येतात. पण खऱ्या आयुष्यात सीमेवर दुश्मनाशी मुकाबला करताना शरीरावर 11 गोळ्या झेलून दोन्ही पाय गमावलेल्या शूरवीर मधुसूदन सुर्वे यांना प्रत्यक्ष पाहण्याचा दुर्लभ योग रविवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात शेकडो प्रेक्षकांनी हेची देही हेची डोळा अनुभवला. शहारे अंगात व डोळ्यात असंख्य अश्रू व हातांनी दिलेली मानवंदना काही क्षण स्तब्ध करणारी होती. वीर जवान फाउंडेशन ही संस्था गेल्या 8 वर्षांपासून अशा शूरवीर व हुतात्म्य पत्करलेल्या जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा आधार देण्याचे मौलिक काम करीत आहे. आर्थिक मदत महत्वाची आहेच, पण अशा भारतमातेच्या सुपुत्रांची कामगिरी जगासमोर आणून त्यांना सामाजिक मानसन्मान मिळवून देण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष माजी सैनिक सुरेश काकडे व त्यांना सर्वार्थाने पाठबळ देणारे माजी सनदी अधिकारी विजय नाहटा सामाजिक संवेदनेने करीत आहेत. पहा ह्या अनोख्या हृदयस्पर्शी क्षणांचा एक भावस्पर्शी अनुभव न्यूजशाहीच्या चित्रीकरणातून. श्रीमती शीतल मीरा अनुराधी जी को सम्मान करते हुए हमारे सभी विशिष्ट अतिथि फार एक महत्वाचा एक दिवस आहे. कारण कारगिल दिवस या निमित्ताने आम्ही आलेलो आहे. आणि कारगिल दिवस जेव्हा झाला होता, पहिल्या कारगिल दिवस मध्ये पण मी कारगिल मध्ये जाऊन ते झेंडा आहे त्याच्या ते लोकेशन मध्ये मी परफॉर्म केलं होतं. ते हे लोक जे काम करतात वीर जवान फाउंडेशन, मी तर एक खूप छोटासा एक ह्याचा हिस्सा आहे. मी म्हणजे हे लोक चालतात, मी पाठी ह्यांच्या फॉलो करतो. पण सुरेशजी आहेत, नाटाजी आहेत, यांचं काम खूप पुण्याचं काम आहे. जे आपल्या देशात जिन्होंने बलिदान किया है उनके फैमिलीज ना सत्कार करून त्यांना सम्मान देऊन बस जस्ट रिमेम्बरिंग देम एंड हम लोग खुशकिस्मत है कि उनके फैमिली को मिलके उनको नमन कर सकते. जवानांनी खंत व्यक्त आपण ते खरं सुपर हिरोज म्हणजे तेच आहे. म्हणजे ते बघितलं ते हवलदार, त्यांचा दोन्ही मधुसूदन सुर्वे त्यांचं नाव सगळीकडे म्हणजे पॉप्युलर व्हायला पाहिजे. कारण आपल्या देशासाठी त्यांनी दोनों पैर उनके कट गए हैं बिकॉज इट वॉज एन अटॅक एंड उनके बदन में 9 बुलेट्स त्यांच्या अंगात मतलब हे केलं आहे. त्यांचा दोन्ही लेग्स नाही आहेत. आणि असं लोक येऊन आपल्यासाठी करतात ते. तर दॅट वी शुड रिमेंबर आणि वी शुड थँक दिस ऑर्गनायझेशन फॉर ब्रिंगिंग देम फॉरवर्ड. थँक्यू. सर्वप्रथम देशवासियांना कारगिल विजय दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. कारण हे स्वातंत्र्य, हे आझादी आपल्याला जी मिळाले ती ह्या सैनिकांच्यामुळे मिळाले. कारण पाकिस्तानचा जो बेत होता आपल्या देशावरती अटॅक करून, आपल्या देशावरती आक्रमण करून पाकिस्तानचा वरचा म्हणजे श्रीनगरच्या वरचा जो हिस्सा आहे त्याने आपल्या कब्जामध्ये करण्याचा प्रयत्न केला. कारण जनरल परवेज मुशर्रफने जो निष्ठा केलेली आहे, जनरल परवेज मुशर्रफने जो भ्याडताचा आमच्यावरती आक्रमण केला त्याचा जबाब भारतीय सेनेने अशा प्रकारे दिलेला आहे की पुन्हा पाकिस्तान कधी हिंदुस्थानावरती आक्रमण करण्याचा विचार करू शकत नव्हता. पण आज त्याच निमित्ताने आम्ही इथे विजय दिवस आहे, त्या निमित्ताने आज आम्ही इथे एकत्र झालेलो आहोत. आणि त्या विजय दिवसानिमित्त आपल्या वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी श्री काकडे सरांनी जो प्रयत्न केला आहे की त्यांना जी आर्थिक मदत दिली, आर्थिक सहाय्य केलं, त्याचबरोबर विजय नाहटा सर त्यांचे सहकारी आहेत, त्यांनी जी हा जो पाऊल पुढे उचललेला आहे की सैनिकांसाठी मी काहीतरी माझं छोटंसं एक मुंगीचा एक कण म्हणून मी ज्या देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी वीरगतीला प्राप्त झाले, शहादत दिली, अशा सैनिकांच्या प्रती त्यांनी ती कृतज्ञता दाखवलेली आहे. त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण सैनिकांना मी हे सांगू इच्छितो की देशाची रक्षण तुम्ही करा. पण आज मी ज्या संस्थेमध्ये आहे किंवा ज्या मी ह्याच्यामध्ये वावरतोय त्याच्यामध्ये मला कळतंय की संपूर्ण देश आपल्या पाठीमागं आहे. आणि आज माझा जो भाऊ कारगिल किंवा सियाचीनवरती जो तुम्ही -50 डिग्रीवरती बसलेले आहात, तुम्ही कधी घाबरू नका. आमच्यासारखे सैनिक, पूर्व सैनिक तुमच्याबरोबर आहेत, साथी साथ पूर्ण देश तुमच्याबरोबर आहे. धन्यवाद. जय हिंद. खरंच तुम्ही जो हा प्रश्न विचारलात एकदम मोलाचा प्रश्न आहे की सरकार काय देते
कारण सरकारचं जे निमित्त असतं देण्याचं ते खूप कमी आहे. आणि त्याच्यानंतर समजा जर एखादा सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, शहीद बोलण्यापेक्षा मी वीरगती शब्द करतोय, की जर वीरगतीला प्राप्त झाला त्याच्यानंतर त्याची जी जबाबदारी असते ती खूप मोठी जबाबदारी आहे. कारण एक आई 2 मुलं जर असतील तर तिने हा संपूर्ण जगावरती त्या मुलांना शिकवणं किंवा तिची जी जबाबदारी आहे, कारण तिच्यावरती त्यावेळेला 2 जबाबदाऱ्या पडलेल्या असतात. एक वडिलांची जबाबदारी असते, एक आईची जबाबदारी, प्लस समाजाबरोबर तिथे पोहोचण्याची जी जबाबदारी आहे, मुलांना मोठं करणं. आणि त्या जबाबदारीतून काहीतरी सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि वेळोवेळी जे आपले जवळचे जे राजकर्ते आहेत किंवा आपले जवळची आपली जी मंडळी आहे, त्यांनी सैनिक तुमच्याजवळ कधीही काही मागत नाही. सैनिक फक्त मागतो त्यांचं अधिकार, म्हणजे त्यांना फक्त सन्मान, आणि तो सन्मान ह्या समाजाने त्यांना द्यावा ही मी अपेक्षा करतो. मी भारतीय सेनेमध्ये 18 वर्ष कार्यरत होतो. माझे सहकारी जे मित्र होते माझ्या समोर, त्यांना डोक्यात इथे गोळी लागली आणि ब्रेन त्यांचा माझ्या अंगावरती पडलेला. सरकार जे आहे एक थोडीफार रक्कम देऊन त्यांचे जे जवानाचे प्रॉब्लेमकडे नंतर बघत नाही आहे. कारण की बरेचशा अडचणी असतात. माणूस जर घरामधून गेला त्यानंतर जो त्याचा परिवार जे मोठ्या बऱ्याच कठीणाईचा सामना करते, त्यासाठी मी विचार केलेला लवकर मी प्रीमेच्युअर रिटायरमेंट घेतलं आणि ह्या फाउंडेशनची स्थापना केली. कारण की जे जवान आहेत ऑन ड्युटी कार्यरत असणं आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर नारींसाठी कार्य करणं ते एक वेगळा भाग आहे. कारण की जे आमच्या देशामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींना लोक ओळखतात, पण जे जवान वीर चक्र पळवीर चक्र ज्यांना मिळतं त्यांना कोणी ओळखत नाही. आजचा युवा त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये एंगेज आहे, पण आपले जवान ज्यांना परमवीर चक्र मिळतं त्याला कोणी विचारत नाही. तर आमचं वीर जवान फाउंडेशनचं एक खूप मोठं स्वप्न आहे की हे एक भवनचं निर्माण व्हावं आणि ते भवन प्रत्येक राज्यामध्ये व्हावं. कारण की जवान हा कोणत्या एका राज्यासाठी लढत नसतो, पूर्ण देशासाठी लढत असतो. आणि आता आपण गेल्या 9 वर्षापासून फक्त महाराष्ट्रात हा उपक्रम राबवतो आणि जे वीर नारी आहेत महाराष्ट्राचे त्यांना आपण बोलवतो. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 550 पेक्षा अधिक वीर नारी आहेत. आतापर्यंत आम्ही 125 पेक्षा जास्त वीर नारींना आम्ही सन्मानित केलं आणि उद्देश आहे की सर्वांना आपण हे करायचं आणि शेवटपर्यंत त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत ते आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवायचं, हा आमचा उद्देश आहे. आणि आज आदरणीय नाटासाहेब सारखा माझ्यासोबत एक मोठं पाठबळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून याला मी 100% पूर्ण विराम देईल असं मला वाटतं. कारण की असे अध्यापक आहे म्हणजे ते सांगतात की तुमच्या हस्बंडला कोणी सांगितलं देशासाठी शहीद व्हायला, ते मुलांना ऍडमिशन देतील. गेल्या वेळेस आमच्या कार्यक्रमामध्ये वीरनारी एक थोरात म्हणून आलेले, त्यांच्या मुलाला नर्सरीला ऍडमिशन देत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघता जंतर मंतरवरती जे काय चाललेलं आहे, पूर्ण व्यापार करून ठेवलेला आहे शिक्षणाचा. तर सरकारने मला असं वाटतं की कमीत कमी शहीदांसाठी तुम्ही विनामूल्य कोणत्याही प्रायव्हेट असो कोणतीही शाळा असो तिथं द्यायला पाहिजे त्यांनी. आज सैनिक आहे, सैनिकाला टोलवरती एक्झम्पशन नाही आहे. कोणी मंत्री बनला, MLA एक दिवस जरी बनला त्याला आयुष्यासाठी सर्व फॅसिलिटीज मिळतात. आम्ही देशाच्या -60 डिग्री टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आम्ही कार्य करून ऑन ड्युटीवरती रिटायर्ड होतो आणि कुठेतरी आपण छोटीशी गाडी घेतो तर तिथं आमच्या परिवारासमोर आमचं इन्सल्ट होतो. पैशाचा प्रश्न नाही आहे, पण मला एक प्रशासनाची एक रिक्वेस्ट आहे की एक रिस्पेक्ट असायला पाहिजे. जसं तुम्ही दुसऱ्यांना देताय तर तेवढं ते डिझर्व करतात. वीर जवान फाउंडेशन आज 9 वर्षापासून खूप मोठं काम करत आहे. जे जे शहीद झालेले आहेत कारगिल युद्धात म्हणा किंवा जम्मू काश्मीरमध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांच्या परिवारासाठी त्यांनी आजपर्यंत खूप आर्थिक मदत म्हणजे मोठ्या प्रमाणात करतात. ते दरवर्षी 10-15 वीर नारींना बोलवून ते सन्मान करतात. म्हणजे मला पण ह्यावेळेस बोलवलं, मला खूप म्हणजे त्यांच्याविषयी अभिमान आहे म्हणजे असं, आणि बोलवलं त्यांचे खूप आभारी आहे. वीर जवान फाउंडेशनचे मी खूप आभारी आहे. शहीद कुटुंबियांची त्यावेळेस तर त्यांनी छात्रवृत्ती वीर जवान फाउंडेशन छात्रवृत्ती कार्यक्रम म्हणजे त्याच्या अनुसरण ते कार्यक्रम घेतला ना, तर म्हणजे मुलांना शिक्षणासाठी त्याचा खूप मदत होईल. म्हणजे सगळ्या देणार नक्कीच तर यायला पाहिजेत.